सांचं धुलीवंदन बघा बरं काय. हॅलो सांज. वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. दिस साइड तुमचा आदिवासी ब्लॉगर. येस ब्रो, पोषा बाय. तर पोषानो ना, आपला चॅनल मोनेटाईज झालाय तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण जर प्रयत्न करत असाल, युट्यूबवरती काम करत असाल आणि तुम्हाला जर चॅनल मोनेटाईज करण्यासंदर्भात काही अडचणी येत असतील, वॉच टाइम कंप्लीट होत नसेल, सबस्क्रायबर कंप्लीट नसेल होत, तर मला कमेंट करून सांगा. डेफिनेटली मी काही मदत करण्याची प्रयत्न करतो पोषानो. कारण मी पण जवळजवळ 5 ते 7 वर्षापासून चॅनल ग्रो करत होतो. म्हणजे हा आपला ब्लॉगिंग चॅनल नाही, याच्या अगोदर मी खूप कांड केले. 4-5 चॅनल आपण ओपन केले होते. तर काही कारणास्तव ती काही पूर्ण करू शकलो नाही आपण, म्हणजे मोनेटाईज वगैरे. मग वॉच टाईम वगैरे कंप्लीट होते यायचा, 500-600 राहायचा आणि मी सोडून द्यायचो जिद्द वगैरे. तर मित्रांनो, तुम्हाला त्या संदर्भात जर काही जर अडचणीत असेल, तुमचा जर चॅनल असेल आणि वॉच टाईम कंप्लीट होत असेल, सबस्क्रायबर कंप्लीट नसेल होत, तर मला DM करा पोषांनो, खाली कमेंट करा. डेफिनेटली मी मदत करण्याचा प्रयत्न करतो पोषांनो. कारण आपण हा जो ब्लॉगिंग चॅनल आहे, हा आपण मोनेटाईज केलेला आहे पोषांनो. कढीपत्ता बाबा कसा दिसू राहिला बघा. कढीपत्ता बाबा एकदम सुपर डुपर दिसू राहिला ना. त्याने तर एकदम नवीनच कपडे घातलेत आता, एकदम सुपर डुपर हुलाला सुलाला पोषांनो. सांचं धुलीवंदन बघा बरं काय. हॅलो सांज. तर मित्रांनो, काल आपण हा तांब्याचा रॉड आणला बरं का, एकदम सुपर डुपर पोषण. आणि आता सांज आले स्कूल मधून. सांजू दाखव इकडे, सांजू दाखव ना तुला. तर इकडे बघू शकता सांजू कशी. सांजू बघ ना इकडे बघ ना. तर ना हॅलो गाईज. तर सांजू स्कूलमधून रंगपंचमी खेळून आले. कलर तर तिला आंघोळीला पाणी ठेवलंय आता. हॅलो गाईज, मी शाळेतून आली. आज मी नवीन ड्रेस घातली. हे बघा मी काय केलं बघा. कमीत करून सांगा, तुम्हाला पाहिजे का तसं कलर. कलर तुम्ही पण मला सांगा. तर मित्रांनो, सांज आज कलर खेळून आली बरं का स्कूलमधून. तरी बघा तिचा अवतार कसा आहे बघा. दाखव सांज. तर बाबा मारू नकोस, कशाला मारतेस, बघ ना तू कशी दिसू राहिली बघ. तर मित्रांनो, मस्तपैकी संध्याकाळी मी फिरायला आली आणि सांजू तिकडेच आहेत. आणि इकडचा व्ह्यू बघा बरं का. म्हणजे तिकडे आपलं कॉलेज आहे त्या साईडला आणि इकडचा हा असा व्ह्यू आहे. हे जे हिंदुस्थान नगर आहे ना पोषानो, इकडे मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला, सगळे एजड म्हणजे रिटायर वगैरे झालेत, नोकरी वगैरे रिटायर झालेत आणि सर्वजण इकडे मस्तपैकी शांत वातावरणामध्ये आपलं जीवन जगत आहेत. एकदम सुपर डुपर पोषानो. एकदम काय सांगायचं तुम्हाला, इथं माझ्या वयाची तर कुणी सापडणारच नाही. म्हणजे 25-30च्या घरामधलं कुणीच नाही. डायरेक्ट 50-60 एकदम ओल्ड सगळे म्हातारे वगैरे आहेत, असे रिटायरमॅन सर्व आहेत. आणि त्यांची मुलं कुणी फॉरेनला आहे, कुणी मुंबईला आहे, मोठ्या मोठ्या सिटींमध्येच आहेत पोषानो बरं का. आणि आता इकडे फक्त ना एक दुकान झालं आहे बरं का. हे समोरचं आहे ना, इथं फक्त हे बघा, हे एक दुकान झालं आहे. आणि त्या साईडला एक आहे, हे समोर आहे ना, इथं आहे, इथे एक दुकान. बस 2च दुकानं. म्हणजे इथे तुम्हाला भाजी वगैरे घ्यायची असेल तरी आडगाव जा, पिंपरीमध्ये जा, तो पण आठवडा बाजार. तर असं इकडचं वातावरण आहे. आणि तसं हिंदुस्थान नगर मोठं आहे ह्या साईडला एकदम. आणि बाकी ह्या साईडला इकडे हे कॉलेज वगैरे आहे. तर खूप मोठा आहे हिंदुस्थान नगर इकडे ह्या साईडला. पण पूर्ण जे बंगले वगैरे आहेत ना, सगळे बंगले वगैरे आहेत, तर सर्व खाली आहेत. म्हणजे काही यांच्यामध्ये आहेत, पण प्रॉपर्टीज आहेत जास्तीत जास्त, सेल वगैरे करत असतात आणि घेऊन ठेवलेत लोकांनी बहुतेक. पण आता एक इथं कंपनी आली, ही जी समोर आहे ना, ही कंपनी आहे मित्रांनो. तर याच्यामुळे थोडेफार लोक आता आले तिकडे ह्या साईडला. चला मी तुम्हाला थोडंसं घेऊन जातो बरं का. तर मित्रांनो, अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे, एकदम शांत. म्हणजे एकदम शांत असं वातावरण. म्हणजे बहुतेक जे बंगले आहेत ना, एकदम बंदच आहेत. आता हा समोरचा बंगला हा पण बंदच आहे मित्रांनो. सगळं बंद वगैरे पूर्ण. हे बघा, बघू शकता तुम्ही, पूर्ण बंगले जे आहेत ना, सर्व म्हणजे सर्व प्रॉपर्टी एकदम लॉक आहेत. सगळी मुंबईची वगैरे राहणारी लोक आहेत. हे बघा, इकडे पण तुम्ही बघू शकता, लॉक सर्व यांना. हे बघा, म्हणजे मोस्टली इथे जे बंगले वगैरे आहेत ना, सगळे बंदच आहेत. खूप कमी लोक इथं राहतात. हे बघा, अशा प्रॉपर्ट्या. म्हणजे जबरदस्त असं इकडचं वातावरण आहे, एकदम शांतता वगैरे. आंब्याची झाडं भरपूर आहेत. आता हे साईडला बघू शकता, हे सर्व आंबेच आहेत. तर अशा प्रकारचे पण जास्तीत जास्त जे बंगले वगैरे आहेत ना, सगळे बंद आहेत पोषाने. तर असं हे हिंदुस्थान नगरचं आहे. आणि जे असे आहेत ना, हे बघा, खूप वयस्कर लोक, म्हणजे जे रिटायर वगैरे झालेत ना, तीच लोक इकडे आहेत. हे बघा, अशा प्रॉपर्टी आहेत, पण सर्व बंद आहे. काय सांगायचं आता, एकदम भयानक शांतता इकडे आहे.
मोकार. आणि मी एकटाच आहे बरं का, असा एकदम यंग यंग वगैरे, नाही तर सर्व तेच आहेत. आता इथं पण बसले असतील. हे बघा, म्हणजे ना गाईज, ह्या साईडला हिंदुस्थान नगरची पाटी आहे बरं का इकडे. आणि हा मेन रस्ता आहे, हा जो आहे ना, हा समोरचा, हा हिंदुस्थान नगरचा मेन रस्ता आहे. इकडे बघा, हे पोरं फोटो वगैरे काढून राहिलेत. तर हा मेन रस्ता आहे. आणि इथून पूर्ण हा सिमेंटी रस्ता आहे. आता इथे हे आजी वगैरे बसलेत, म्हणजे पूर्ण एजेड लोकच आहेत इकडे. तर पूर्ण त्या साईडला तिकडे जे बंगले दिसतात ना, इथपर्यंत आहे. म्हणजे ह्या साईडला ते हिंदुस्थान नगर आहे इकडे, ह्या साईडला. आणि इकडे तर हे प्लॉट वगैरे पूर्ण सेल झालेत. हे बघा, जागा तुम्ही बघू शकता. तर हे पूर्ण सेल झालेले प्लॉट आहेत. आणि ही जी पाण्याची टाकी दिसते ना, ही आहे वाडी, इकडे गाव आहे वाडी म्हणून, वाल्मिकी नगर. तर तिथली ही पाण्याची टाकी आहे. ह्या साईडला हे वाल्मिकी नगर आहे बघा. घरं दिसत असतील तुम्हाला, पण ते खूप लांब आहे त्या साईडला. तर अशा प्रकारचं आहे हे समोरचं रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज आहे. आणि अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे, एकदम सुपर डुपर, एकदम शांत भूषण. मित्रांनो, मस्तपैकी संध्याकाळ झाली. इकडं बघू शकता तुम्ही, इकडं ह्या साईडला सनसेट झालेला आहे. तर त्याच्यामुळे इकडं तांबूस दिसू राहिलं. इकडचा व्ह्यू बघा, सुपर डुपर भूषण. आणि आज आलेनी काय बनवलं आहे, आपण आलेला विचारू. हे आले, काय बनवलं आहे तू आज? ए बाबा, तर काहीतरी बनवलं आहे आलेनी. तर मित्रांनो, आलेनी इकडे मस्तपैकी बेंगन फ्राय बनवले. बघू आता कशी, पहिल्यांदाच बनवून बघितली रेसिपी तिने. टेस्ट वगैरे करू. आणि सांजू गेले ना भूषणनो, सांजू गेले तिकडे तिच्या मैत्रिणीकडे. तिची मैत्रीण आली आज पुण्यालाहून, तर तिच्याकडे खेळायला गेले दुपारीच ती. तर मी तिला घ्यायला जाणार आहे 8 वाजता, 7:30 वाजताच घ्यायला जाणार आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा, अंधार पडलेला आहे मस्तपैकी, सुपर डुपर भूषण. पक्षी बिक्षी सर्व आता त्याच्या घराला जाऊन बसले असतील आता. आणि इकडचा अशा प्रकारचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे सांजूला घ्यायला. इकडे झेड आपण बाहेरच ठेवली होती, कारण मला माहीत होतं सांजूला घ्यायला जावं लागेल. चला भूषण, मस्तपैकी त्या साईडला जावं लागेल आपल्याला. ही आहे आपली येप जोडी. चलो. तर आता ना मोबाईल पकडता येणार नाही, इकडे रस्ता एकदम खराब आहे. तर तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, हा स्टार जाऊ राहिला बरं का, हा स्टार पुढे पुढे जाऊ राहिला. हा समोरचा चालणारी चांदणी बघितली आम्ही, पुढे पुढे जाऊ राहिला हा स्टार. मस्तपैकी मित्रांनो, इथं संध्याकाळचं जेवण आलंय रात्रीचे. आणि बनवलंय बेंगन, काय राहिले, बेंगन फ्राय. काहीतरी बनवून बघितलंय नवीन प्रकार, पण थोडंसं जळालंय. पण हे इकडे बघू शकता, मस्तपैकी इकडे आहे आलीच्या ताटामध्ये. वरचं थोडंसं जळालंय, पण सुपर झालंय मस्तपैकी. या मस्तपैकी जेवण करू पोषांनो. तर मित्रांनो, मस्तपैकी आता रात्र भरपूर झाले, रात्रीचे 11 वाजता आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. एक लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच अमेझिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय. सी यू सून पोषण. मस्तपैकी रात्र झाले बघा, सुपर. इकडचा व्ह्यू बघा तुम्ही, मस्तपैकी वाव. आणि मस्त गारगार वारा सुटला. चलो पोषण, टाटा बाय. सी यू सून.